नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोपाल स्टडी टार्गेट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण बघत आहोत महाराष्ट्र पोलीस भरती महत्त्वपूर्ण प्रश्न. विषय मित्रांनो सामान्य ज्ञानाचे महत्त्वपूर्ण प्रश्न आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य काय आहे? महाराष्ट्त्र पोलिसांचे ब्रीदवाक्य काय आहे? सत्यमेव जयते, सदरक्षणाय खलनिग्रहणाय, जय जवान जय किसान, कर्तव्यच धर्म. मित्रांनो, महाराष्ट्र पोलिसांचे जे ब्रीदवाक्य आहे ते या ठिकाणी सत्यमेव जयते हे आहे. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्र पोलिसांची स्थापना कोणत्या वर्षी झाली? महाराष्ट्र पोलिसांची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बघा मित्रांनो, आपल्याकडे ऑप्शन आहेत 1857, 1861, 1901 आणि 1947. मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस असे जे दल आहे त्याची स्थापना ब्रिटिशांच्या काळामध्ये 1861 मध्ये झाली होती. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक कोण होते? महाराष्ट्राचे जे पहिले DGP होते ते कोण होते आणि पोलीस महासंचालक आपल्याला विचारलेले आहे. तर अजय लक्ष्मणकर, JF रिब्रो, सुधाकरराव नाईक आणि अरविंद इमानदार. तर मित्रांनो, महाराष्ट्राचे जे पहिले पोलीस महासंचालक होते ते अरविंद इमानदार होते. ऑप्शन नंबर डी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज कोणत्या रंगाचा आहे? महाराष्ट्र पोलिसांचा जो ध्वज आहे तो कोणत्या कलरचा आहे? तर बघा, लाल, निळा, काळा आणि केशरी. महाराष्ट्र पोलिसांचा जो ध्वज आहे तो या ठिकाणी गडद निळा आहे. कोणता आहे? गडद निळा. त्यामुळे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे? तर पुणे, नागपूर, मुंबई. तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाचे जे मुख्यालय आहे ते मुंबई येथे आहे. कुठे? मुंबई येथे आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर सी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील पोलीस प्रशिक्षण अकॅडमी कुठे आहे? महाराष्ट्रातील जी पोलीस प्रशिक्षण अकॅडमी आहे ती कुठे आहे? तर बघा मित्रांनो, आपल्याकडे ऑप्शन आहेत पुणे, नाशिक, सातारा आणि कोल्हापूर. महाराष्ट्र पोलिसांची जी पोलीस अकॅडमी आहे ती नाशिक रोड, कंजूर, पुणे येथे आहे. पुण्यातील नाशिक रोड येथे आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी या ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल. ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट प्रश्न बघूया मित्रांनो, महाराष्ट्र पोलिसांचे अधिकृत चिन्हावर काय दर्शवते? महाराष्ट्र पोलिसांचे अधिकृत चिन्हावर काय दर्शवले आहे? तर बघा मित्रांनो, सूर्य, स्टार, चंद्र आणि सिंह. महाराष्ट्र पोलिसांचे जे राष्ट्रीय चिन्ह आहे त्यावर आपल्याला स्टार दर्शवले आहे. स्टार अशा प्रकारचा स्टार आपल्याला दर्शवलेला असतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, राज्य राखीव दल SRPF ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर मित्रांनो, आपल्याकडे ऑप्शन आहेत 1948, 1951, 1960 आणि 1972. राज्य राखीव दल म्हणजेच SRPF जी स्थापना होती ती 1948 मध्ये झाली होती. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ATS म्हणजे महाराष्ट्र पोलिसांची कोणती शाखा आहे? ATSचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला फुल फॉर्म विचारला आहे. तर अँटी द स्क्वॉड, अँटी टेररिझम स्क्वॉड, ऑल टाइम सिक्युरिटी, अँटी ट्रॅकिंग स्क्वॉड. तर मित्रांनो, ATSचा जो फुल फॉर्म आहे तो अँटी टुरिझम स्क्वॉड आहे. या ठिकाणी ऑप्शन नंबर बी हे योग्य उत्तर होईल. अँटी टुरिझम स्क्वॉड. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील पोलीस महानिरीक्षक कार्यालयाची पहिली संस्था कुठे स्थापन झाली? महाराष्ट्रातील पोलीस महानिरीक्षक कार्यालयाची पहिली संस्था कुठे स्थापन झाली? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत पुणे, मुंबई, सातारा आणि नागपूर.
तर महाराष्ट्र पोलीस निरीक्षक पदाची जी पहिली शाखा आहे ती सातारा या ठिकाणी स्थापन झाली, त्यामुळे ऑप्शन नंबर सी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची कुलदेवता कोणती आहे? महाराष्ट्र राज्याची कुलदेवता म्हणून आपण कोणत्या देवतेला ओळखतो? तर भवानी माता, तुळजाभवानी, रेणुका माता आणि महालक्ष्मी. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्याची कुलदेवता म्हणून आपण तुळजाभवानी या देवीला मानतो. तर तुळजाभवानी मंदिर कुठे आहे? तर तुळजापूर येथे आहे. तुळजापूर येथे आहे. महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर येथे आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिवछत्रपती हा ग्रंथ कुणी लिहिला? शिवछत्रपती हा जो ग्रंथ आहे तो कुणी लिहिला? तर बकरकार सफासद, परमानंद, खाफे खान आणि कृष्णाजी आनंदराव. तर मित्रांनो, शिवछत्रपती हा जो ग्रंथ आहे तो बकर खान सभासद यांनी लिहिला होता. बकर खान सभासद यांनी लिहिला. ऑप्शन नंबर या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात जास्त जंगल क्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात जास्त जंगल क्षेत्र असलेला जिल्हा कोणता आहे? तर पुणे, अहमदनगर, नाशिक, गडचिरोली. तर मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात जास्त जंगल क्षेत्र जे आहे ते गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन नंबर डी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, माझे अनुभव हे आत्मचरित्र कोणाचे आहे? माझे अनुभव हे जे आत्मचरित्र आहे ते कोणाचे आहे? तर महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, लोकहितवादी. तर मित्रांनो, माझे अनुभव हे जे आत्मचरित्र आहे ते महात्मा फुले यांचे आहे. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल. इथं आपण एक्स्ट्रा माहिती बघूया थोडी. महात्मा गांधी यांचं आत्मचरित्र कोणतं आहे? माझे सत्याचे प्रयोग. माझे सत्याचे प्रयोग जे आहे ते महात्मा गांधी यांचं आहे. नेक्स्ट, स्वराज्याची राजधानी म्हणून कोणता किल्ला प्रसिद्ध आहे? स्वराज्याची राजधानी म्हणून कोणता किल्ला प्रसिद्ध आहे? तर रायगड. ऑप्शन नंबर बी आहे सिंहगड. ऑप्शन नंबर सी आहे प्रतापगड आणि डी आहे शिवनेरी. तर मित्रांनो, स्वराज्याची जी राजधानी आहे ती आपण रायगड या किल्ल्याला म्हणतो. तर ऑप्शन नंबर ए या ठिकाणी उत्तर योग्य आहे, ए. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर आपल्याकडे पर्याय आहेत स्वामी दयानंद सरस्वती, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिराव फुले. तर मित्रांनो, आर्य समाजाची स्थापना आहे ती स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गुलामगिरी हा ग्रंथ कुणी लिहिला? गुलामगिरी हा जो ग्रंथ आहे तो कुणी लिहिला? तर राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, दादाभाई नौरोजी. गुलामगिरी हे जे ग्रंथ आहे ते महात्मा फुले यांनी लिहिला होता. गुलामगिरी. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पंढरपुरातील विठोबाच्या मंदिरातील मूर्ती कोणत्या दगडाची आहे? म्हणजे जी विठोबाची जी मूर्ती आहे ती कोणत्या दगडाची आहे? तर काळा दगड, संगमरवर, चुनखडी आणि शिळा. ती जी मूर्ती आहे मित्रांनो ती काळ्या दगडाची आहे. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, कायदा अंमलबजावणी करणारी पहिली भारतीय पोलीस अधिकारी कोणती आहे? कायदा अंमलबजावणी करणारी पहिली भारतीय महिला पोलीस अधिकारी कोण आहे? तर मित्रांनो, आपल्याकडे ऑप्शन आहेत किरण बेदी, शांता शेळके, विद्या गायकवाड आणि दुर्गाबाई देशमुख. तर मित्रांनो, कायदा अंमलबजावणी करणारी पहिली भारतीय महिला पोलीस अधिकारी जी आहे ती किरण बेदी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. कायदेकरू म्हणून कोणाला ओळखले जाते? कायदेकरू म्हणून कोणाला ओळखले जाते? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो, दादाभाई नौरोजी, बाळ गंगाधर टिळक, गोपाळकृष्ण गोखले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मित्रांनो, कायदेकरू म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतो. ऑप्शन नंबर डी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रातील धान्याचे कोठार म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? महाराष्ट्रातील धान्याचे कोठार म्हणून आपण कोणता जिल्हा ओळखतो? तर नागपूर, भंडारा, कोल्हापूर आणि जळगाव.
तर धान्याचे कोठार म्हणून आपण भंडारा जिल्हा ओळखतो. नागपूरचे संत्रा स्पेशल आहेत. नागपूरच्या संत्रा स्पेशल आहेत आणि जळगावची केळीच प्रसिद्ध आहे. सर्वाधिक केळीचे उत्पादने जळगाव जिल्ह्यामध्ये होतं. नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रात विदर्भ मुक्काम म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रात विदर्भ मुक्काम म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? तर नागपूर. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतातील साखरेची राजधानी म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? साखरेची राजधानी म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर सांगली, सातारा, पुणे आणि कोल्हापूर. साखरेची राजधानी म्हणून सांगली जिल्हा प्रसिद्ध आहे. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, मित्रमेला ही संस्था कोणी स्थापन केली? मित्रमेला ही जी संस्था आहे ती कोणी स्थापन केली? लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, गोपालकृष्ण गोखले, नाना पाटील. तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेला या संस्थेची स्थापना केली. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव काय आहे? ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव काय आहे? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो, भावार्थ दीपिका, अमृतानुभव, तुकाराम गाथा आणि दासबोध. ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे त्याचे मूळ नाव भावार्थ दीपिका हे आहे. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील पहिले युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट कोणते आहे? महाराष्ट्रातील पहिले युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट कोणते आहे, जे 1983 मध्ये जोडलं होतं? कधी? 1983 मध्ये जोडलेलं आहे. त्याला आपण काय म्हणतो? अजिंठा लेणी. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, साम दाम दंड भेद ही नीती कोणत्या धर्मग्रंथामध्ये आहे? साम दाम दंड भेद ही जी नीती आहे ती कोणत्या धर्मग्रंथामध्ये आहे? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत अर्थशास्त्र, महाभारत, रामायण आणि मनुस्मृती. तर मित्रांनो, साम दाम दंड भेद ही जी नीती आहे ती अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये आहे. ऑप्शन नंबर ए या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? तर बघा मित्रांनो, कृष्णा, गोदावरी, भीमा आणि तापी. तर ते जर बघायचं झालं तर कृष्णा नदीचा उगम हा महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथे होतो. गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर येथे होतो. तर सुरत नदी कुठे आहे? तर ही गुजरातमध्ये वाहते. सुरतची नदी, तापी नदी ही गुजरात या राज्यामध्ये वाहते. आणि भीमा ही नदी, भीमाचे दुसरं अजून नाव काय? तर चंद्रभागा. भीमा या नदीचं अजून एक नाव आहे चंद्रभागा. तर महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? गोदावरी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. आणि दुसरी सर्वात लांब 2 नंबरला ही कृष्णा नदी येते. 2 नंबरला कृष्णा नदी येते. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, अमरकंटक हे स्थान कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? अमरकंटक हे जे स्थान आहे ते कोणत्या नदीचे उगमस्थान आहे? तर याचं योग्य उत्तर काय होईल? नर्मदा. नर्मदा नदीचा उगम अमरकंटकच्या पहाडीवरून होतो. तर आपल्याकडे ऑप्शनमध्ये अजून एक आहे गंगा. गंगा नदीचा उगम कुठं होतो? तर गंगोत्री. गंगोत्री ग्लेशियर्समधून गंगा नदीचा उगम होतो. आणि गोदावरीचा त्र्यंबकेश्वर, ते आपण पाहिलेलंच आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील सर्वात जुनी हायड्रो पॉवर प्रकल्प कोठे आहे? भारतातील सर्वात जुना हायड्रो पॉवर प्रकल्प कोठे आहे? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत भाकरा नांगल, शिवार, खोपोली आणि नागार्जुन सागर. भारतातील सर्वात जुना हायड्रो पॉवर प्रकल्प आहे तो खोपोली येथे आहे. कुठे? खोपोली येथे. ऑप्शन नंबर सी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, शिवकालीन बखरीतील महत्त्वाचा ग्रंथ कोणता आहे? शिवकालीन बखरीतील जो महत्त्वाचा ग्रंथ आहे तो कोणता आहे? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो, सभासद खबर, शहाजीराजे बखर, परमानंद बखर आणि चिटणीस बखर. याचं योग्य उत्तर काय होईल? तर सभासद बखर. शिवकालीन बखरीतील सर्वात महत्त्वाचा ग्रंथ कोणता आहे? तर सभासद बखर. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो,
प्रश्न मोठा आहे थोडा आहे. नुकतेच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचे उभारण्यात आला आहे? तर मित्रांनो, नुकताच उद्घाटन झालेला जो आहे महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातील सर्वात उंच पुतळा छत्रपती संभाजी महाराजांचा पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो, सैनिकांचे शौर्य व प्रामाणिकपणाचे प्रतीक म्हणून महाराष्ट्र पोलिसांचे घोषणावाक्य कोणते आहे? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत सत्यमेव जयते, सेवा सुरक्षा बांधिलकी, जय जवान जय किसान, कर्तव्यच धर्म. तर महाराष्ट्र पोलिसांचे जे सैन्याप्रती घोषणावाक्य आहे ते सेवा सुरक्षा आणि बांधिलकी हे आहे. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर बारशिंगा, काळवीट, शिंशुपाळ आणि मोर. महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी आहे तो काळवीट आहे. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, राजर्षी ही उपाधी कुणाला दिली गेली? राजर्षी जी ही उपाधी आहे ती कुणाला दिली गेली? तर शाहू महाराज, महात्मा फुले, दादाभाई नौरोजी आणि गोपाळकृष्ण गोखले. तर मित्रांनो, राजश्री ही जी उपाधी आहे ती शाहू महाराजांना दिली होती. महात्मा फुलेंना कोणती उपाधी दिलेली आहे? महात्मा फुलेंना लोकनायक आहे वाटतं. दादाभाई नौरोजी यांना कोणता आहे? नाईटहूडची उपाधी दिली होती. नाईटहूडची दादाभाई नौरोजी यांना दिली होती. नेक्स्ट पुढचा प्रश्न मित्रांनो, भारताचा मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? भारताचा मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत मित्रांनो, मुंबई शहर, पुणे, सोलापूर आणि अहमदाबाद. भारताचे जे मँचेस्टर आहे ते अहमदाबाद हे शहर आहे. ऑप्शन नंबर डी या ठिकाणी योग्य उत्तर आहे. आणि भारताचे हृदय म्हणून कोणते राज्य प्रसिद्ध आहे? भारताचे हृदय म्हणून अहमदाबाद हे मध्य प्रदेश हे राज्य आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वात जास्त ऊसाची लागवड कोठे होते? महाराष्ट्रात सर्वात जास्त ऊसाची लागवड कोठे होते? तर याचे योग्य उत्तर काय आहे? कोल्हापूर. कोल्हापूर येथे सर्वाधिक जास्त उत्पादन होते ऊसाचे आणि लागवड पण होते. नेक्स्ट प्रश्न मित्रांनो, हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? हरित क्रांतीचे जनक म्हणून आपण MS स्वामीनाथन यांना ओळखतो. भारतामध्ये आणि जगामध्ये नॉर्मन बोरलॉग. नेक्स्ट प्रश्न मित्रांनो, सिंहगड किल्ल्यावर तानाजी मालुसरे यांची कोणाशी लढाई झाली? सिंहगडच्या किल्ल्यावर तानाजी मालुसरे यांची कोणासोबत लढाई झाली? तर उदयभानासोबत तानाजी मालुसरे यांची लढाई झाली होती. नेक्स्ट आणि लास्ट प्रश्न मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर याचं योग्य उत्तर काय होईल? 1861 मध्ये झाली होती. हे होते मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीला येणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. आपल्या चॅनल जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ आपल्याला रोज बघायला मिळतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.